मुलांना टिफिनसाठी रोज-रोज चपाती भाजी घेऊन जायची नसते आणि आपल्याला वाटतं की त्यांनी चपाती भाजीच घेऊन जावी कारण त्याचं पोट कसं भरणार. मग मी माझ्या मुलासाठी ही रेसिपी बनवते. तोही खुश होतो आणि मीही खुश. काय करायचं, गव्हाच्या पिठामध्ये थोडंसं तेल, थोडं दूध आणि मीठ टाकून पीठ मळून बाजूला ठेवून द्यायचं. त्यानंतर कढईमध्ये थोडं तेल गरम करून घ्यायचं. त्यामध्ये बारीक चिरलेलं लसूण, आलं टाकायचं. उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा. कांदा गुलाबी झाला की उभी पातळ चिरलेली शिमला मिरची आणि पत्ताकोबी टाकायची. हिरवी मिरची आणि मीठ टाकायचं. सर्व व्यवस्थित परतून घ्यायचं. त्यानंतर सोया सॉस आणि टोमॅटो सॉस टाकायचा. मोठ्याच गॅसवरती सर्व परतून घ्यायचं. त्यानंतर पनीर टाकायचं. सर्व व्यवस्थित मिक्स करायचं. वरून थोडासा गरम मसाला आणि थोडीशी साखर टाकायची. सर्व प्रोसेस मोठ्याच गॅसवरती करायची. भाजी तयार झाली की बाजूला काढून ठेवायचं. त्यानंतर आपण जे पीठ मळून घेतलेलं होतं ते थोडंसं मऊ करून घ्यायचं. त्यातला एक गोळा घ्यायचा आणि आपण चपाती लाटतो ना त्या पद्धतीने चपाती लाटून घ्यायची. थोडीशी जाड ठेवायची. तव्यावरती दोन्ही बाजूनी चपाती भाजून घ्यायची. थोडीशी कच्चीच ठेवायची. तेल, तूप, बटर काहीही लावायची गरज नाही. सर्व चपात्या एकदमच करून घ्यायच्या. त्यातली एक चपाती घ्यायची आणि जिकडून आपण स्टफिंग भरणार आहोत त्या बाजूने तूप लावून घ्यायचं. वरून पत्ताकोबी चिरून टाकायचा, चीज खिसून टाकायचं आणि व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे चपाती फोल्ड करून घ्यायची. सर्व रोल एकदमच करून घ्यायचे. त्यानंतर तव्याला तूप किंवा बटर लावायचं आणि मस्त खरपूस असे हे रोल भाजून घ्यायचे. चवीला अप्रतिम लागतात. तुम्ही सुद्धा हे रोल एकदा नक्की ट्राय करून बघा. तर मस्त असे गरमागरम खरपूस रोल तयार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका. थँक्यू.